पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी शीतल तेजवानीनं वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटर्नी गायब झाली आहे। महार वतनदारांचा वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटर्नी गायब आहे। ही 42 एकर जमीन शीतल तेजवानीनं पार्थ पवारांना विकली। पॉवर ऑफ अटर्नीमध्ये महत्त्वाची बाब समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय नेमकं घडतंय आता? लागवी खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये जी पॉवर ऑफ पॅटर्नी होती ती सध्या गायब आहे। ज्या 279 महार वतनदारां जे आहेत त्यांचे वारसदार त्यांच्या समेत शीतल तेजवानी हिनं 2008 पासून ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्नी केलेली आहे। आणि खरं तर पुणे पोलिसांना ही पॉवर ऑफ पॅटर्नीची मूळ पॉवर ऑफ पॅटर्नी आहे त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे जे कागदपत्र आहेत ते पोलिसांना हवे आहेत। आणि या कागदपत्रासाठी कालपासून पुणे पोलीस जे आहेत ते शीतल तेजवानीच्या आवाज व्यवस्थित पुण्यात आणि येतोय? पिंपरी येथील तिच्या घरावरती छापेमारी करत आहेत। परंतु या सगळ्यामध्ये जी आहे ती शीतल तेजवानीकडून पॉवर ऑफ पॅटर्नी भेटत नाही। जी मूळ पॉवर ऑफ पॅटर्नी ज्यावेळेस पुणे पोलिसांच्या ताब्यात येईल त्यावेळेस महत्वाचे जे आहेत अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत। कारण या पॉवर ऑफ पॅटर्न मध्ये जे कागदपत्र बनवलेले आहेत ती कागदपत्र कुठे बनवलेले आहेत त्याचा तपास पोलीस करणार आहेत। आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने महार वतन जमीन खरेदी घेत असताना सरकारला जो नजराना भरवायचा असतो तो नजराना शीतल तेजवानी हिनं भरल्याचा दावा करत आहे। परंतु या पॉवर ऑफ पॅटर्न मध्ये ते सगळे कागदपत्र असल्याचं सुद्धा ती सांगत आहेत। परंतु मूळ जे कागदपत्र आहेत पॉवर ऑफ पॅटर्नचे ते मात्र शीतल तेजवानी पोलिसांना देत नाही। कुठेतरी ती दडवल्याची माहिती पोलिसांना आहे। परंतु या सगळ्यामध्ये जोपर्यंत पॉवर ऑफ पॅटर्नचे कागदपत्र जे आहे ते पुणे पोलिसांच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणं जे आहे ते शक्य नाही। लागली अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।